रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राभ्यां नमः। श्रवण एकताची कथा सुख उपजतसे चित्ता। धन्य धन्य तू रसाळ वक्ता कथामृता निज पूज्य। बोला बोला बाळूमामाच्या नावानं कथेचं श्रवण केल्याबरोबर निज चित्ताला याच्यामधल्या मनाला चित्ताला समाधान वाटते म्हणले म्हणून धन्यता देऊ लागले नाथ बाबा आपल्या गुरुला। रामायणाचा जो वक्ता आहे ज्यांच्या मुखातून ही अमृतवाणी निघाली म्हणले का तर कशामुळं या श्रवणामुळं सर्व चित्ताला समाधान। आपल्याला समाधान कशाला लाभतंय? अय माय बाप तिकडे आहे का समाधान? 7-7 मजली बिल्डिंग मध्ये RCC बिल्डिंग मध्ये झोपला तरी या अंगावर का महाराज रातभर झोपत येत नाही। आणि तुझ्या चित्ताला समाधान नाही सगळं काही पण समाधान समाधान म्हणून माणसं नावं ठेवतात मुलाचं समा एवढं तरी तोंडानं नुसतं म्हणलं तर समाधान। अरे समाधान कशाचं याच्यामध्ये म्हणले खरं चित्त आपलं ज्या ठिकाणी समाधानी स्थिर जर होत असेल तर कथेच्या श्रवणानं होत या। आणि ही कथा धन्य म्हणले तो वक्ता धन्य माझे श्री गुरु जनार्दन स्वामी ज्यांनी हे ज्ञानामृत आणि या जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्ट रीती परोपकारे तुझे निमुखे रामायण श्रीराम वदवित आहे आपण। हरिहार झाले ब्रह्मपूर्ण कथा निरूपण चालवी। कथा निरूपण चालवी कथेचं निरूपण चालवलंय पण कोण आहे म्हणले कथा वदविता श्रीराम। देवाशिवाय आपण बोलू शकतो का? वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हाले जगाची चाळीता मीच एक माऊली म्हणले बाबा हे सर्व जडण घडण करणारा असणारा प्रभू रामचंद्र आहे बोलविणारा राम आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून म्हणले हे वदन करून घेणारा प्रभू रामचंद्र आहे। ही कथा जर ऐकली त्या ठिकाणी तर जन्मोजन्मीचा असणारे दोष नाहीसे होतात आपल्या पूर्वजांचा उद्धार होतोय एवढं असणार या श्रवणाचं महात्म्य सांगू लागले म्हणून 9विधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम सख्यत्व दास्यत्व आत्मनिवेदनम अशा 9विधा भक्ती सांगितल्या महाराज। याच्यामध्ये श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे। श्रवणानं काय होतंय म्हणतो मी तर सांगून गेलो ना याच्या अगोदर श्रवण करायचं ज्याचं करायचं श्रवण त्याचंच करायचं स्मरण त्यालाच जायचं शरण। आणि असं नाही केलं तर लवकर येईल त्याच्यामुळे स्मरण करावं बाप याची आठवण ठेवा। महाराज म्हणले विसरले तया थोर झाले हानी पचतीला खाणी। शब्दाच्या बाहेर आहे का तू म्हटल्याबरोबर मी तुला बरोबर घेऊन गेलो स्वर्गात नेलं इंद्रादी देवानं तुझा सत्कार केला एवढा सन्मान तुझा मी घडवून दिला आणि तुझ्या शब्दाचं मी पालन करणार नाही का? आता तर मला कितीतरी आनंद आहे का मी पुत्राचं मुख पाहणार आहे मला संतती प्राप्त होणार आहे। बोलणं काही म्हणले तू म्हणशील ते तुझी असणारी इच्छा पूर्ण करील तुझं डोळं पूर्ण करील। राजा दशरथजी बोलू लागले पैसे मागे तुझे वचन नाही उल्लंघिले आपण। आजीचा प्राप्त काळ पूर्ण डोळे संपूर्ण करीन तुझे। काय म्हणले माहिती का? अरे आजपर्यंत तुझा मी शब्द उल्लंघन केला नाही आता तर तुला डोहाळे सुरू झालेत म्हणले। आणि आधीचा काळ सुधी नाही पर्व काळ आहे कारण डोहाळे पूर्ण करावं लागतात पत्नीचे पतीनं। आणि मी तर सूर्यवंशातला राजा आहे एवढे 8 सायास करून संतती प्राप्त करून घेऊ लागलोय आणि मी डोहाळे पूर्ण करणार नाही का? लवकर सांग काही काय तुझे डोहाळे आहेत असं काही राणीला राजा दशरथजी पुन्हा विचारू लागले। येरी म्हणे रायासी डोळे माझ्या निज मानसी। राज्य द्यावे कनिष्ठासी ज्येष्ठा वनवासी धाडावे। ज्येष्ठा वनवासी धाडावे कुठं बी नेऊन टाका कुत्र्याचं शिपूट वाकडं ती वाकडं। काय मागितलं बाईनं बघा राजा उदार झाला हाती वापरा आला किती उदार झाले होते राजा म्हणले मग तुला काय मागायचं तुम्ही पूर्ण करीन। बाईनं काय मागितलं अय महाराज आणि बघा अगोदर शब्द वापरला होता येणार आहेत का तर मला विचारा नाही तर मला काय नाही आणायचं तुमचं तुम्ही निघा।
माझं काही डोहळं नाही. पण हे म्हणले माझा निश्चय खरा आहे, मी सूर्यवंशातला राजा पूर्ण करेल. इथून पाठीमागं केलं नाही का असं म्हटलं, वचनात गुंतविलं, जवळ घेतलं आणि पुन्हा म्हणल्या द्या ना मग महाराज. काय थोरल्याला वनवास आणि धाकट्याला राजगादी, कनिष्ठाला म्हणले राज्यावर बसवा आणि थोरल्या ज्येष्ठाला रामाला वनवासाला पाठवावं लागतंय. हे माझं डोहाळं पुरवा. आता हे डोहाळं कुणाला लागलंय? कैकेयीला. हे ऐकलं राजा दशरथजीनं, कसं वाटलं असं? दौडावे दुरी दुरंतरता, जेथे नायक अयोध्येची वार्ता, आणि या ज्येष्ठाची कथा नये सर्वथा अयोध्येची. कसं करावं? हे अवघड असतं, मोठ्याचं दुखणं पण लय अवघड असतं. राजा होणं इतकं सोपं आहे का महाराज? या बाईनं डोहाळा पूर्वा म्हणली, मागीच हिला कशाचं डोहाळा लागलंय? ज्येष्ठाला म्हणजे थोरल्याला वनवास, धाकट्याला राजगादी, पुन्हा अशा ठिकाणी पाठवायचं म्हणले तिथवर अयोध्येची वार्ता गेली नाही पाहिजे, तो वनात राहिला पाहिजे, दूरवर गेला पाहिजे, पुन्हा त्याचा ना इकडल्या अयोध्येचा असणारा संपर्क झाला नाही पाहिजे. अशा वनाला तुम्हाला पाठवावं लागतं. म्हणजे हे मला लागलेलं डोहाळे महाराज तुम्ही पुरवणार आहेत का? कैकेयी माता पुढे बोलतात, ऐसे विपरीत करिता तुम्ही म्हणाल हे अधर्मता, तो अधर्म ठेवा माझी माता, जो वेदशास्त्र अर्थात निंद्य. तयार होत्यात या म्हणजे बघूया मला काय होईल ते. देव असतो नाही तर दानव असतो नाही तर काय अधर्म असतो काय असतो, जेवढं काय दोष आहेत का माझ्या माथेवर ठेवा म्हणल्या. तुम्हाला जर अधर्म वाटतोय ना, कोणता? थोरलेला वनवास आणि धाकट्याला राजगादी, हे अधर्माचं कृत्य आहे. याला स्मृती शास्त्र पुराण मान्यता देत नाही का? जे काही शास्त्राचा पुराणाचा दोष आहे तेवढा माझ्या माथेवर येऊ द्या म्हणले. मला काय लागायचे ते पाप लागू द्या, पण माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. हे रामायणातली काही बरं का, आताच्या काही नाही तशा काय कलियुगात कुणी नाव सध्या ठेवीत नाही. माय बाप काही काय सांगायचंय तुम्हाला, लय फार अवघड गोष्टी. कुणाचं नाव आहे का? काही कुणीच ठेवीत नाही. त्या कैकेयीने हे कार्य केलं महाराज. काय दोष लागायचे ते लागू द्या. काय शास्त्र पुराणाचं श्रुतीचं जे काही मला असणार त्या ठिकाणी दुरुक्त वचन असेल का ते मला प्राप्त होऊ द्या. सर्व दोष माझ्या माथेवर ठेवा, पण माझं डोहाळं पूर्ण करा. अति निंदेची निंदे टाळी, ते वाजू माझी कपाळी. मज निंदीचे लोके सकळी, ही आवडी नवाळी डोहळिया, ही आवडी नव्हाळी डोहळिया. ही माझ्या डोहाळ्याची आवडीची असणारी नव्हाळी आहे. मला याची आवड आहे, हे मला डोहाळं लागले. आणि काय करा म्हणले, जेवढं शास्त्र पुराणाचं ही सगळं काही जनमंडळी जेवढी निंदा करतील का तेवढी माझ्या कपाळावर येऊ द्या. म्हणजे मी सगळ्याची निंदा सहन करते, पण थोरल्याला वनवास आणि धाकट्याला राजगादीत मिळाली पाहिजे महाराज. हे माझं डोहाळे. या बाईला इथून डोहाळे लागले होते म्हणून पुढे ही कार्यक्रम तेच दाखविला. मग तसं हे डोहाळं पूर्ण असणार काही माता बोलून दाखवी लागल्या. आणि महाराज तुम्ही भानगडीत पडू नका म्हणले, कारण यांची पुढची सगळ्या बोलती बंद केली. काही माणसाला पुढची असते. एक मुलगी आली होती माहेरावरून आणि ती म्हणली, बाई कसे तुझे सासू सासरे? ती म्हणली चांगले आहेत. कसे आहेत म्हणले शंकर पार्वती सारखे माझे सासू सासरे. आणि तुझे मालक? ती म्हणले त्या महादेवाच्या पुढचे. कळालं का नाही तुम्हाला? इथं बर्जीचं कार्ड लागते. महादेवाच्या पुढे कोण असतंय? नंदी असतो. म्हणजे ही चालवणार नंदी बैल का? कवायला उशिरा हातात मला फोरजीचं कार्ड लागतं हे कळायला. ती म्हणली महादेवाच्या पुढचे येतं, म्हणजे माझा नवरा नंदी बैल आहे आणि माझे सासू सासरे म्हणजे महादेव पार्वती. मग आता ही बाईला काय तिथं अडचण आहे का? चला मला काय सांगायचं, या बाईनं पुढचं बोलतं बंद केलं. कसं? काही माता हुशार होत्या. म्हणल्या महाराज जे काही दोष येतील हे म्हणले असते ना, तुला दोष लागेल हे बरोबर नाही हे योग्य नाही, त्या म्हणल्या सगळे दोष मी घ्यायला तयार आहे. माझ्या माथेवर माझ्या कपाळावर लोकांनी माझी निंदा करू द्या, माझं काळं तोंड होऊ द्या, मला काय नावं ठेवायचे ठेवू द्या, पण माझ्या धाकट्यालाच राजगादी आणि रामाला वनवास म्हणजे वनवास, हेच माझं डोहाळे. असं काही माता राजा दशरथाला बोलू लागल्या. ऐकोनी तिचे डोळे राजा सर्वांगी कंटाळे, अश्रू पूर्ण झाले डोळे, होयत काय कंपायमान, होयत काय कंपायमान. डोळे असणारे त्या ठिकाणी महाराज गर फिरले, पांढरे डोळे झाले राजा दशरथाचे. थर शरीर कापू लागलं, कंपायमान झाले. ऐकल्या बरोबर काय वाटलं असं म्हणले, असे कुठे डोहाळे असतात का? अरे दुसऱ्याचं वाटलं तर आपलं कुठे चांगलं होत असतं का? हे मागणं असतं का देवाकडं? देवाला काय मागावं?
सर्वांचं कल्याण कर, सर्वांना आरोग्य धन संपदा सर्व प्राप्त हो हे मागावं. हा त्याचं वाटोळ होऊ दे म्हणल्यावर देव आपल्याला देईल का? आपलं नीट होईल का? माणसं बरेच म्हणत काय करावं महाराज, काहीही केलं आमचं काय बरं होय ना, बरोबर आहे का? तुला दुसऱ्याचं बरं वाटलं त्याच्यामुळे तुझं बरं कसं होईल? मग कधी आमचं बरं होईल? तुला ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं वाटल त्या दिवशी तुझं बरं झाल्याशिवाय राहणार नाही. तसं काही मातेनं डोहाळं मागितलं आणि हे डोहाळं पूर्ण माझं केल्याशिवाय याच्यात माझी आवड आहे म्हणून बोलू लागल्या. मन बुद्धी चित्त चातरे निश्चयासी आले शहारे, बैसली इंद्रियाची द्वारे प्रय महापुरे धैर्य गेले. धैर्य निघून गेला राजा दशरथीचं. थरथर शरीर कापू लागला, हात थरथर कापू लागले. गात्र असणारे त्या ठिकाणी विकळ झाले महाराज, शक्तीहीन झालं आणि विचार करू लागले राजा दशरथजी. एवढा आघात अचानकपणे एखादा असणारा त्या ठिकाणी शब्दरूपी बाण त्या ठिकाणी जसा काळजावरती धडकावा त्या ठिकाणी अशी अवस्था राजा दशरथजी झाली. व्याकुळ झाले पण हाताश झाले. काय करणार? कोणया पत्नी या आवडती राणी या आणि तिचं हे ढोळ ऐकून राजा दशरथजीची विकळ अवस्था झाली, शक्तीहीन झाले. विचार करू लागले काय झालं? हीच डोळे पुरविता नाश होईल स्वार्थ परमार्था, शेकीन रे उरी जीविता सर्वे सर्वथा अतिघात. यथा राजा तथा प्रजा. राजा दशरथजी होते. 10 इंद्रियाचा ज्यांनी रथ केला होता त्यांचं नाव दशरथ होतं. विचार करू लागले हिचं जर डोहाळं पूर्ण केलं तर स्वार्थाला परमार्थाला सर्वाला असणारा त्या ठिकाणी म्हणले गुंडाळून ठेवा लागेल, सर्वांचा नाश होईल, सर्व दूषण लागेल, सर्वांची असणारी दयनीय अवस्था होईल असं हिचं मागणं या. असा विचार करू लागले. याच्यामध्ये स्वार्थही पूर्ण होणार नाही, परमार्थही पूर्ण होणार नाही, सद्गतीची अवस्थाही प्राप्त होणार नाही. नवे नवे सर्व ही अविद्या नगरी अधोगतीला जाईल, त्या ठिकाणी अधपतनाला जाईल असं हिचं वचन आहे, असं हिचं डोहाळ आहे. असा विचार राजा दशरथजी करतात. पैसिरायासे झाली व्यथा मग तिसी न बोलेची मागुता, अत्यंत वच कोणिया चित्ता आय निघताय कंटाळोनी. कंटाळा आला राजा दशरथजीला. व्यथा झाली, दुःख झालं, अंतकरण दुःखी झालं, चेहरा उतरला गेला त्या ठिकाणी. निस्तेज शरीर झालं राजा दशरथीचं. तोंड फिरवलं कैकेयीच्या महालामधून परत आणि काही एक शब्द न बोलता त्या ठिकाणी निघू लागले. परत आले. आल्याच्या नंतर काय झालं? सर्वेची निघे सुमित्रे मंदिरी, तव ते आली समोरी, मस्तक ठेविला चरणावरी, आरती करी लिंबलोन, आरती करी लिंबलोन. त्या सुमित्रा होत्या. सुमित्र, चांगला मित्र असला पाहिजे, चांगली वृत्ती असली पाहिजे, चांगला विचार असले पाहिजे, चांगली नीती असली पाहिजे, म्हणून त्यांचं नाव सुमित्रा होतं. आणि म्हणून राजा दशरथजी महालात येण्याच्या अगोदर बाई उमरेपर्यंत आलेले आहेत, हजर झालेले आहेत. आल्याबरोबर हात जोडले, पतीचं दर्शन घेतलं महाराज. पती परमेश्वर, तुका म्हणे पतिव्रतांची देवावरी सत्ता, बरोबर आहे का? पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. हातामध्ये ताट घेतलं, निरांजनी लावली, त्या ठिकाणी ओवाळू लागल्या, आपल्या पती परमेश्वराला लिंबोलवन करू लागल्या, आरती करू लागल्या. महाराज आइए, आपका स्वागत है, या 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 महाराज, काय करू, पाणी देऊ का, बसा, चहा करू का? ते म्हणताय बरं झालं, चांगलं तरी बोललो. आल्या बरोबर म्हणले आले का मोकळ्याच हाताळं, ते म्हणताय तिकडच गेलेलं बरं, घराकडं नाही आलेलं. शास्त्र पुराण सांगते कर्कशा नारी संगती उदंड फजिती आयुष्य गती, अशी अवस्था होती महाराज. काय सांगावं? कर्कशा नारीची जर संगती प्राप्त झाली का दुःख उदंड फजिती होती त्या ठिकाणी. आणि म्हणून संगत चांगली पाहिजे आणि चांगली संगती जोडीदार भेटायला बी पण प्रारब्ध लागतं. आम टाकूनच आपलं शरीर घेऊन आपल्याला यायचंय म्हणजे आपल्या प्रारब्धाने यावं लागतंय, बरोबर आहे का? नाक आपल्याला किती लांब घेऊन जन्मायचे आपल्या हातात आहे का? माणसानं दिसायला नकटा असा पण वागायला नकटा नसून आहे. काय म्हणणे दादा तुमचं? हे आपल्याला हे घेऊन येता येत नाही, पण इथं आल्यावर कसं जगायचं हे आपल्या कर्मावर आहे ना, आपल्याला जगता येत आहे ना, बरोबर आहे का? लय दिसायला गोरा गोमट आहे पण व्यवहारात अति हलकट वागतो. काय करायचं त्याला? याला काय प्राधान्य आहे काय? म्हणून मी सांगत असतो माणूस दिसायला सुंदर असावा का हसायला सुंदर असावा?
असायला सुंदर असायला, वर्तनाला चमकली आहे असावं, बरोबर आहे का? आणि मग त्यावेळेस म्हणले तसं राजा दशरथजी ज्यावेळेस सुमित्रेच्या महालामध्ये प्रवेश केला, या वैरट महाराज बघा, ही अशी मंडळी बघा, एवढं येईनी पण इतका वेळ काढून बाळूमामा बोलूनच घेतात महाराज, असे माणसं या ठिकाणी येतात, यांच्यासाठी पण एक बार टाळ्या वाजवा. हा, करा यांचं स्वागत. ही विशेषता आहे. आणि ज्यावेळेस सुमित्रेच्या महालामध्ये गेल्याबरोबर बाईने आरती केली, ओवाळणी केली, दर्शन घेतलं आणि काय बोलले, आलो देखोने प्राणनाथा जीवी उल्हासाती अद्भुता आनंदे पूर्ण भरिता प्रेमाचा अत्यंत पूर आला. प्रेमाचा अत्यंत पूर आला म्हणले. कसा पूर आला? प्रेमाचा अत्यंत शेवटच्या टोकाचा पूर आला राजा दशरथीच्या अंतःकरणातून. तिथं जे दुःख झालं होतं का, या बाईच्या महालात प्रवेश केल्याबरोबर नाहीस झालं. कारण सुशोभित असणारा तो महाल पाहिला, एवढा असणार सुदृढ त्या ठिकाणी असणार प्रांजळ वृत्तीनं सर्व ही सेवा केली सुमित्रेनं. म्हणजे काही का असताना पण बघा, अगोदर आपल्याला एखादा मनुष्य जर त्या ठिकाणी एखादा अपशब्द बोलला आणि दुसऱ्या माणसानं आपलं स्वागत केलं तर आपलं ते विसरून जातंय. ती अवस्था राजा दशरथीची झाली. जेवढं कैकेयी मातेमुळे चित्तावरती असणारी मलिनता आली होती, उदासीनता आली होती, ती सर्व नाहीशी झाली. प्रफुल्लित अंतःकरण झालं त्या ठिकाणी आणि प्रांजळ अंतःकरणानं राजा दशरथीनं ते सर्व सुमित्रेचं स्वागत पाहिलं, मनाला आनंद वाटला आणि काय बोलले, घालो नियावरासन भक्ती भावे चरण शाळ करी चरण तीर्थ प्राशन सुमनादी चंदन यथोक्त पूजा. तुम्ही केली का कधी अशी पूजा? ऐ माता माऊली बोलायला, या सुमित्रा मातेनं यथोक्त पूजन केलं म्हणले. वर आसन बसण्यासाठी आसन टाकलं, महाराज बसविलं, ताट घेतलं, त्या ताटामध्ये राजा दशरथीचे पाय घेतले, चरण शालन पाय धुतले आणि पायाचं चरणामृत सुमित्रा मातेनं ग्रहण केलं, प्राशन केलं. ऐका, रामायण सांगताय पती परमेश्वराचे पाय धुवून प्यावे लागते. पिऊ काय ना करा, पण त्याला चांगलं तरी बोलाय. लय माझ्या बरोबर रामायण सांगणारे माणसं ते म्हणतात, महाराज इकडं तरी थोडं बरं वाटतंय, नाहीतर घरी गेलं की उभेनच वाटतंय, माघारी पळावं. असं काय करू नका. रामायणामध्ये सुमित्रा मातेनं पाय धुतले, चरण अमृत घेतलं, अगोदर स्वागत केलं. किती राजा दशरथीला अशा पती परमेश्वराला आनंद झाला महाराज. किती भाग्य असेल राजा दशरथीचं. हे सुमित्रा मातेनं सर्व असणार यथोक्त स्वागत आपल्या पती परमेश्वराचं केलं. म्हणून सांगू लागले, सुगंध सुवास सुमन माया गाली निजनाथा जोडल्या करी त्या काळा उभी वेलाळा निकट नादुरी. उभी वेल्लाळा निखट नादुरी. जास्त लांबी उभा राहिलेला नाही तर जास्त जवळही उभा राहिलेला नाही. आणि त्या ठिकाणी थांबल्या. अगोदर काय केलं महाराज, कुंकुम तिलक केलं, टिळा लावला, गंध लावला आणि सुमनांच्या असणाऱ्या फुलांच्या माळांचा हार असणारा राजा दशरथीला परिधान केला, स्वागत केलं आणि हात जोडून कोण असणाऱ्या थोड्याशा अंतरावरती महाराजाजवळ थांबल्या, उभ्या राहिल्या. का काय पती परमेश्वर आपल्याला बोलणार आहेत? आपल्या आज्ञा घेतात का अगोदर सुमित्रा? आपण बोलायच्या अगोदर तर तोंडाचा पट्टा चालू होतोय, तिकडं काम चालू असतं, इकडे बोलायला आपण शांत उभा राहिल्या. राजा दशरथीच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या. गरबी टवटवीत मुख कमळा शोभे सर्वांग सोज्वळ गर्भ तेज निज निर्मळ मिरवे वेलाळ भक्ती भावे. मिरवे वेलाळ भक्ती भावे. भक्ती होती, भक्तीचा भाव होता शुद्ध अंतःकरणामध्ये सुमित्रा मातेच्या जागृत झालेला. आणि जी काही गर्भधारणा झाली होती त्या गर्भाचं तेज असणारं सुमित्रा मातेच्या चेहऱ्यावरती विराजमान झालेलं होतं. शरीराची असणारी कांती त्या ठिकाणी दिव्य तेज असणारं झळकत होतं महाराज त्या ठिकाणी. आणि अगदी सोजवळपणानं, अगदी आनंदी वृत्तीनं, सेवेच्या वृत्तीनं त्या ठिकाणी म्हणले काय करत होत्या, सुमित्रा माता वर्तन करत होत्या. नव्हे नव्हे स्वतःच्या देहाची काया त्या ठिकाणी राजा दशरथीला सोजवळपणे सुमित्रा मातेची शरीर यष्टी पाहायला मिळाली. पाहिल्याच्या नंतर काय केलं, जोची भाव निजना थेसी
तोची भाव समजतेसी तेनेची भावे नपनाथासी उजी उल्लासी समसाम्य समसाम्य त्या ठिकाणी कमी जास्तपणा नाही. जो भाव निज मातेशी स्वतःच्या आईची जशी त्या ठिकाणी असणारी सेवा करावी का तोच भाव आपल्या पती परमेश्वराच्या सेवेमध्ये विराजमान केला सुमित्रा मातेने. त्या ठिकाणी कुठलाही तीळ मात्र मध्ये द्वैत नाही, फरक नाही, कमी जास्तपणा नाही. आणि एवढ्या निज भावेनं त्या ठिकाणी शुद्ध भावानं असणारे आपली सर्व सेवा असणारी या राजा दशरथीच्या चरणावरती समोर असणाऱ्या सुमित्रा माता अर्पण करू लागल्या. म्हणून सांगतात भक्ती भाव तिचा वाटा त्याचा उदरी केला साठा तैसाच रीतीच्या बाह्य चेष्टा देखे द्रष्टा होनी राहो. गरोदर अवस्थेमध्ये जे तुम्ही वर्तन करताल, जे कर्म करताल ते कशावर जाते? गर्भाची आवडी मातेचे डोहाळे, बरोबर आहे का? त्या ठिकाणी जसं गर्भाला आवडत असते तसं मातेला डोहाळे लागत असते. इथं सुमित्रा मातेच्या अंतःकरणामध्ये भक्ती भावाची साठवण केलेली होती, सेवेचं व्रत धारण केलं होतं. मग येणारा गर्भ कसा येणार आहे? आता त्या सुमित्रा माता घेत्यात मोबाईल हातात, अय बाळा तेल बिलकुल घास खाय नाही, काय सांगावं अवघड परिस्थिती झाला. त्याच्या हातात मोबाईल देतात, ते मोबाईल कडे बघत आहे तवर त्यानं तोंड वाचलं की मुतून घालती त्याच्या तोंडामध्ये. ते खायचं सध्या बघा नाही, ते काय खाऊ घालती का काय करते. मी म्हणलं असं का म्हणली, मोबाईल बघितली अशी वेगळीच नाही. काय पद्धत आहे? आतापासून जर त्याच्या हातात मोबाईल आहे कसं होणार आहे महाराज? आणि मग लवकरच आता हे 4 डोळे येतात, एवढे नाही तर पांढरे केस, डोळ्याला चष्मे, ते फार वेदी अवघड येतात. आपण त्या ठिकाणी याला कारणीभूत. तसं सुमित्रा मातेनं सर्व भक्तिभावाचा साठा केलेला होता आणि त्याच्यामुळं तोच भाव राजा दशरथीला पाहायला मिळत होता महाराज. ही गरोदर अवस्थेमधली अवस्था होती सुमित्रा मातेची या वेळेमधली. म्हणून गरोदर अवस्था प्राप्त झालेल्या माता मावल्याने असं तुम्ही स्तोत्र वाचा, ग्रंथ वाचा, नामस्मरण करा, हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, या येणाऱ्या गर्भाला त्याचे संस्कार प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि तीच अवस्था सुमित्रा मातेची राजा दशरथजीनं पाहिली. देखो नि सुमित्रेचा भाव अत्यंत सुखावला राव तिच्या भरगाचा निर्वाह देवाधिदेव प्रतिपाळो देवाधिदेव प्रतिपाळो. राजा दशरथजीनं पाहिलं काय भाव आहे, काय अंतकरण आहे, काय असणारी सेवेसाठी तत्पर आहे सुमित्रा. अंतकरण भरून आला राजा दशरथजीचा आणि मनात विचार केला, हे भगवंता हिच्या मनामध्ये जे इच्छा असतील का याची सर्व इच्छा हिच्या पूर्ण हो. देवादी देवानं हिचं असणार हे कार्य सिद्धीला हो, हिच्या इच्छेची पूर्तता हो, अशी मागणी त्या ठिकाणी चिंतन करून अंतर्मनानं राजा दशरथजी मागू लागले. म्हणजे काय भाव या, काय असणार या ठिकाणी, हे सर्व असणार तेच विराजमान आहे असं त्या ठिकाणी विचार राजा दशरथजी करू लागले. काही काही डोळ्यांचे दुःख राजा विसरला निशेष तिचे चुंबोनिया मुख उसे कौतुक डोळ्यांचे उसे कौतुक डोळ्यांचे. काय झालं? हे सर्व पाहिल्याच्या नंतर राजा दशरथीच्या लक्षात आलं आणि पुन्हा असणाऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं. काहीची अपेक्षा आहे, हिला डोळं कशाचं लागलेलं आहे, काहीच मार्ग नाही. आणि निश्चित एका क्षणामध्ये विसरून गेले. कुठलं पाठीमागाल्या पहिल्या महालात झालेलं दुःख राजा दशरथजी विसरून गेले. कारण काही अंतकरण दुखवलं होतं, पण सुमित्रेचं हे सर्व पाहिलं का राजा दशरथीला त्या दुःखाचं एक क्षणभरही असणारा त्या ठिकाणी स्मरण राहिलं नाही, विस्मरण झालं. आणि अगदी त्या ठिकाणी दृष्टी टाकली सुमित्रा मातेकडं आणि डोळ्याची असणारी नजरेला नजर झाली. आणि काय हावभाव आहेत, तिचं काय मागणं आहे हे मनोमन असणारं राजा दशरथजीनं जाणलं. आणि त्याच्यामुळं ते डोहाळं पूर्ण करण्याकरता राजा दशरथजी काय करतात, पुढचा कथा भाग असणारे भैरट महाराज येथील सांगण्यासाठी बसतील. वाचण्यासाठी गोवर्धन महाराज आमचे गोवर्धनजी बडे हे वाचण्यासाठी राहतील.